धन्यवाद संदीप गायकवाड सर, आपलं मनापासून आभार। चला सामना चालू करतोय आपण पुनश्च एकदा एसबीसीसी उमरोली आणि त्यांच्या विरोधात आरसीसी राया या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू होतोय। फिल्डिंग सजलेली आहे। एसबीसीसी उमरोली हा संघ मैदानावरती फिल्डिंग करताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम मैदानावरती आरसीसी राया या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला। आरसीसी राया ताकदवर टीम आहे, दर्जेदार बॅटिंगसाठी नक्कीच ओळखला जाणारा हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहाल तर या वर्षीच्या हंगामातील जायंट किलर तुफान फॉर्म मध्ये असणारी टीम एसबीसीसी उमरोली। सामन्याला सुरुवात होतीये, फिल्डिंग सजलेली आहे। 4 षटकांची मॅच, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात। गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय। पुनश्च एकदा आपण पाहू शकाल उमरोलीकरांचा आणि संपूर्ण या ठाणे जिल्ह्याचा मान अभिमान सन्मान ज्यानं वाढवलाय। साहिल लोंगले गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय, तर समोरून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झाल्यानंतर बॅटिंग करत असताना कामरान आणि इफ्तिकार ही सलामीची जोडी मैदानावरती पंचांचा हिरवा कंदील मॅचला होती सुरुवात। 4 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या षटकाची जबाबदारी साहिल लोंगलेच्या खांद्यावरती। वेगवान तेज तरार, पहिलाच बॉल। साहिलचा पहिला चेंडू हलक्या हातानं चेक केलं, स्ट्रोकला निश्चितच चेक करत असताना पाहायला मिळाला, सन्मान दिलाय। एक सिंगल धाव येते, धावफलकावरती जोडतायत कामरान कुंगलेच्या बॅटमधनं एक एकेरी धाव आली आहे। धावफलकावरती श्री गणेश केलाय। आरसीसी राया हा संघ मैदानावरती आपल्याला निश्चितच ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। अगदी अर्धा पाऊण तासापूर्वी जर तुम्ही पाहिला असाल तर हा संघ तुम्हाला मुरबाड धानिवलीच्या मैदानावरती पाहायला मिळाला। तिथे सामन्याला उशीर होईल अशी बातमी त्यांना मिळाली, त्यानंतर ते पुन्हा एकदा अगदी वेगानं संपूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी आपण पाहत आहे दामत नेरळच्या मैदानावरती आपण उपस्थित झालात। मित्रांनो, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे, मनापासून धन्यवाद। मान्यवर प्रफुल्लदादा भोईर, त्याचबरोबर जय गोरे मान्यवर, जय गुरव मान्यवर या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेले होते, आपल्यापासून रजा घेत आहेत। दोन्ही मान्यवरांचा मनापासून हार्दिक आभार। आपला अमूल्य वेळ आपण आमच्यासोबत घालवलात, धन्यवाद, थँक्यू सो मच। या ठिकाणी आपण पाहाल साहिल लोंगले गोलंदाजी करतोय आपल्या स्टाईल मध्ये, या ठिकाणी षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी करतोय। वेगवान गोलंदाजीसाठी ओळख असणारा हा खेळाडू। ISPLच्या टुर्नामेंट मध्ये आपण या स्टार खेळाडूला पाहिलं टॅप बॉल हाताळत असताना। यावेळेस टेनिस बॉल हाताळत असताना पाहायला मिळतोय ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं नियंत्रण चुकलं आणि त्यानंतर वाईड बॉलचा इशारा येतोय। एका धावेची मदत येईल, स्कोअर कार्ड वरती जोडतायत धावफलक 2 या आकड्यावरती, बिनबाद 2। समोरून आरसीसी राया संघाची सलामीची जोडी कामरान आणि इफ्तिकार दोघेही संयमी खेळतायत। यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी, विकेट कीपर येतोय चेंडूच्या खाली, कॉल दिला आणि कॉल देत असताना हा झेल टिपतोय। विकेट मिळालेली आहे, फलंदाज माघारी परततोय। पहिला झटका आरसीसी रायाला। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इन ॲट नंबर 3 1 डाऊन वरती जिम्मेदारी स्वीकारायची आहे, जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल। फार मोठी जबाबदारी, फार मोठी जिम्मेदारी या ठिकाणी असणार आहे। पहिला फलंदाज माघारी परततोय 2 या आकड्यावरती, 2 धावांवरती लागलेला पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम आरसीसी राया या टीमला। षटक क्रमांक पहिलं साहिल लोंगले गोलंदाजी करतोय। आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानावरती पेश करत असताना आजच्या रात्रीचा जर आपण विचार केला, पहिल्या मॅचचा हिरो राहिला। गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवरती तुफान आक्रमक खेळाडू, युवा यंगस्टर। यावेळेस फटका चांगला खेळला ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे, एक टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं, पकडून फेक करतोय, तुफान थ्रो, अगदी सीमारेषेवरनं थ्रो मारला बरोबर विकेट कीपरच्या हातामध्ये। एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल। सिंगल, एक धाव येते, धावफलकावरती 3 धावा, एक गडी बाद। आरसीसी राया हा संघ मैदानावर खेळतोय, बॅटिंग करतायत। शेवटचा एक चेंडू शिल्लक साहिलचा।
यावेळेस ऑन साइडला खेळतोय, पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. समीर लोंगले यांच्याकडनं साहिल लोंगलेच्या एका विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले. मित्रा मॅच संपल्यानंतर आपण येऊन घेऊन जायचंय. समीरजी लोंगले यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे साहिल लोंगलेसाठी. आणि आपला जो 12वा खेळाडू आहे मनीष आमच्या सोबत आहेत. अर्थातच SBCC उमरोली संघासाठी प्रतिनिधित्व करतायत. त्यांच्याकडे हे आपलं कॅश प्राइज जमा आहे. साहिल मित्रा मॅच संपल्यानंतर आपण येऊन घेऊन जायचंय. माईज आणि कामरान ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आहेत 4 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 षटकांची मॅच आहे. साहिल लोंगलेचं पहिलं षटक संपलंय. इथून कशा पद्धतीनं सामना पुढे सरकेल, कशा पद्धतीनं धावा बनवल्या जातील, बिग फाईट मॅच SBCC उमरोली. कर्जत तालुक्याची धाकड आणि तुफान टीम आहे. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमरोली एका गावामधनं 2 टीम. यावेळेस हा सुद्धा चेंडू चांगला अपील करतायत. चांगल्या पद्धतीने टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. षटक क्रमांक 2 गणेश घारे गोलंदाजी मार्कवरती. अजून एक युवा यंगस्टर तुफान वेगवान गोलंदाज. सुरुवातीला साहिलला पाहिलं. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार होतोय. बॅटिंग करत असताना कामरान कुंगले. फार मोठी जबाबदारी, धावा बनवायच्या आहेत. यावेळेस बॅट फिरवली आहे. मिस टायमिंग. विकेट किपर येतोय आणि कॉल देत असताना ॲज युजुअल चांगल्या पद्धतीने विवर असणं तुम्हाला सातत्यानं या टीमची पाहायला मिळेल. झेल टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. लागलेला हा धक्का टीम रायाला. समीर लोंगले यांच्याकडनं गणेश घारे याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. आपले मनीष या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. त्यांच्याकडे आपलं पारितोषिक जमा झालंय. मनीष घारे आमच्या सोबत आहेत. SBCC उमरोली टीमसाठी हेल्थमॅन समालोचन कक्षामध्ये आम्हाला साथ देत आहेत. निश्चितच ही भूमिका फार महत्त्वाची असते. आपल्या संपूर्ण संघाची इत्यंभूत माहिती समालोचकांना आणि स्कोररना देणं ही त्यांची जिम्मेदारी असते. ऑफिशियल अपडेटर आमची ओमसाई MTCची संपूर्ण टीम, कुणाल भाई आणि त्यांचा संपूर्ण संच या ठिकाणी काम करतोय. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहे. त्या ठिकाणी पकडून फेक करतायत. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. धावांचा दुष्काळ या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल तर RCC राया या टीमनं मैदानावरती दानादान उडवली होती. उमर 11 गोरेगाव या संघाविरुद्ध खेळत असताना भरपूर धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. आता कुठून काढायच्या आहेत. अप्पू कुंगलेवरती नजरा असतील. यावेळेस फटका चांगला खेळला. प्रॉपर टायमिंग. जसा बॅट वरती आला स्वीट साऊंड निघाला. RCC राया संघासाठी संजीवनी देतोय षटकार. जवळ पिढी उलटून जायला आली. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आजतागायत अबाधित गाजताना आपल्याला पाहायला मिळतं. आज 134वी जयंती आहे बाबासाहेबांची. त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे. इथं कार्यक्रम परफेक्ट केलाय. गोलंदाजी मार्कवरनं गणेश घारेनं दाखवलाय क्लास. विकेट उडवली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड.
इम्रान भाई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे गोलंदाज गणेश घारेसाठी. मनीष घारे आमच्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याकडे हे कॅश प्राइज जमा आहे. समीरजी लोंगले यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये येत आहेत. या ठिकाणी आपण पाहताय गणेश घारेसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे, जमा झालंय. मित्रांनो आपण या आणि मनीष घारे आमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं हे कॅश प्राइज आपण घेऊन जायचंय. षटक क्रमांक 2. व्हेरी गुड बॉलिंग. षटकाराला लगेच प्रत्युत्तर दिलं. एक षटकार आला, त्यानंतर विकेट काढली, डॉट आला. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. बॅटिंग करतायत RCC राया. नेक्स्ट मॅच अजून एक महामुकाबला मैदानावरती आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. जय हनुमान जोबेली आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान ढवळेपाडा. या दोन संघांच्या दरम्यान मोठी मॅच, मोठा मुकाबला. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. अर्थातच एका बाजूने तुम्हाला धुळे अँड धुळे कंपनी आणि दुसऱ्या बाजूने केवने अँड केवने ब्रँड. बिग फाईट मॅच. जय हनुमान जोबेली विपक्ष जय हनुमान ढवळेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. षटक क्रमांक 2 संपलंय. धावफलकावरती आहेत 11 धावा. बॅटिंग करतायत अप्पू कुंगले, साथ देत असताना ताबिश. दोघांनाही फार मोठी जबाबदारी. अप्पू कुंगले कल्याण ग्रामीणच्या टेनिस क्रिकेटचा स्टार सितारा खेळाडू आहे. आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी व्यावसायिक क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावलंय. आज गरज आहे भावा. षटक क्रमांक 3 सुरुवात. पहिलाच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट येतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी हे SBCC उमरोली संघाच निश्चितच बलस्थान आणि तेच इथं वापरत असताना षटक क्रमांक 3 सुरुवात झाली. बॉलर तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरनं हर्षल लोंगले येतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करत असताना यावेळेस विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना थोडीशी तारांबळ. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. वाईट बॉलचा इशारा येतोय फिरोज खान सरांचा. एका धावेची मदत +1 अशा 2 धावा इथं धावफलकाला जोडल्या जातील. 13 धावा. अवांतरच्या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सुरुवात. हर्षल लोंगले गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर या चेंडूवरती अवांतरची 1 आणि अवांतरच्या 2 धावा आल्या. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती आपण जोडत आहोत. इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? धावा बनवायच्या आहे. 4 षटकांची मॅच. 35 ते 40 धावा मित्रांनो पदरात असाव्यात. षटक क्रमांक 3 चालू झालंय. हर्षल लोंगले काय तुफान अटॅकिंग गोलंदाजी करतायत. जबरदस्त अटॅकिंग मारा. अतिशय सुंदर टप्पा, नियंत्रित गती, भन्नाट वेग, खेळपट्टीचा वापर, रात्रीचा दुग्ध प्रकाश आणि त्याचा पूर्ण अनुभव इथं पणास लावत असताना यावेळेस खेळलाय फटका लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली केली. पकडून फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी आले अप्पू कुंगले. अनुभव आहे आणि हा अनुभव या ठिकाणी वापरतायत. निश्चित 2 धावा येतील. धावफलकावरती जोडल्या जातील. सिंगल डबल न धावफलकाला गती प्राप्त करून द्यायची असते. सिंगल डबल धावा घेत राहायच्या असतात. गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करायचं असतं. अप्पू कुंगले आणि मैदानावरती आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती ताबिश भाई. दोघांवरती फार मोठी जबाबदारी, जिम्मेदारी. षटक 3 चालू आहे. धावा बनवायच्या आहेत. इथं सुद्धा फटका चांगला खेळलाय. जबरदस्त फटका कव्हर स्वीपरला. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ बरोबर जागेवरती तैनात. सिंगल धाव आली आहे. सिंगल एकेरी धाव येईल. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावा येत आहेत. 6.00 ची सरासरी अद्यापपर्यंत राखली आहे. इथून धावा बनवायच्या आहेत. उर्वरित 8 चेंडू. कमीत कमी 20 धावा गरजेच्या. स्ट्राईक एंड वरती अप्पू कुंगले. फार मोठी अपेक्षांची त्याच्यावरती मात्र जबाबदारी आणि निश्चितच यावेळेस बराच वेळ चेंडू हवेत होता. विकेट किपर टिपेल की गोलंदाज टिपेल यामध्ये आपण पाहताय थोडासा वेळ गेला आणि चेंडू ड्रॉप झाला नो मॅन्स लँड मध्ये. डॉट येतोय. षटक क्रमांक चालू असताना हे 3. हर्षल लोंगले गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती गतिमान मारा करतोय. सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं साहिल लोंगलेच्या माध्यमातून. दुसरं षटक आपण पाहिलं गणेश घारे. तिसरं षटक हर्षल लोंगले टाकतोय.
एकाहून एक तुफान तोफखाना उमरोली गावामध्ये नक्कीच वेगवान गोलंदाजांची खान निश्चितच मानली जाते आणि तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण नेहमीच मैदानावरती पाहायला मिळतं. डॅनीभाई लोंगले यांचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण संघ तयार केलाय. संपूर्ण संघ बांधण्यात फार महत्वाचा वाटा त्यांचा निश्चितच आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळत नाहीयेत. निश्चित त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला सातत्यानं मिळतीये. आमचे नितेशजी तरे सर आम्हाला माहिती देत आहेत. यावेळेस षटक संपले तिसरं. 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती आहे त्या 17 धावा आणि इथं खतरा उभा राहिलाय आरसीसी राया या टीमसाठी. फक्त 6 धावा या षटकात खर्च केल्या. गोलंदाजी करत असताना हर्षल लोंगले चांगली गोलंदाजी. सुरुवातीला साहिल लोंगलेला आपण पाहिलं. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, संपूर्ण परिसरासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये संपूर्ण देशभरात जगभरात ज्याचं नाव सातत्यानं अदबीनं घेतलं जातं. वय कमी आहे मात्र आपल्या नावाचा डंका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं पिटवला साहिल लोंगलेनं आणि त्याचा संघ मैदानावरती खेळतोय. गणेश घारेनं सुद्धा तुफान मारा केला. 2 विकेट त्यानं मिळवल्या. गोलंदाजी करत असताना हर्षल लोंगले अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती आहेत 17 धावा. 17 का खतरा. षटक क्रमांक 4 चालू होतंय. भावेश गोलंदाजी मार्गवरती. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर बॅक टू बॅक 4 विकेट ज्यानं मिळवल्या. अजून एक तेस्तरार गोलंदाज भावेश. गोलंदाजी मार्कवरती. समोर आहे अप्पू कुंगले. फटका चांगला. अप्पूच्या बॅटमधनं क्लासिकल अंदाज. जागेवरनं अभ्यासपूर्ण कडक स्ट्रोक येतोय. 6 धावांचा तडाखा. षटकार. अंधेरी रात में पूरा भविष्य अप्पू कुंगले के हाथ में. इथं चांगला कमबॅक. षटकारानंतर लगेच उत्तर देणं माहिती आहे. झुंजार टीम, झुंजार संघ आणि झुंजार खेळाडूंसाठी एसबीसीसी उमरोली टीमला ओळखलं जातं. अधिराज 11 उमरोली या टीमचा सुद्धा खेळ तुफान आपल्याला पाहायला मिळाला आहे. आजची रात्र उमरोलीकरांनी गाजवायला सुरुवात केली आहे. आज की शाम किसके नाम. भावेश यावेळेस पुन्हा एकदा फटका खेचलाय. फिल्डर पाठलाग करतोय. झेलसाठी प्रयत्न केले मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झालीये. इथं पहा निश्चितच दोघांमध्ये कॉम्बिनेशन नव्हतं आणि हे कॉम्बिनेशन चुकलेलं आहे. स्ट्राईक साठी प्रयत्न केले अप्पू कुंगलेनं. इथं विकेट मिळालीये. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा धक्का. फलंदाज बाद. पंचांचा जो निर्णय असेल तो या ठिकाणी अप्पू कुंगले मैदान या ठिकाणी सोडताना मनानं एक षटकार त्यानं ठोकला होता. उर्वरित जर आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक होते. त्या ठिकाणी ताबिशला अगदी स्ट्राईक एंडवरती तिथं थांबणं गरजेचं होतं. अप्पूला तिथपर्यंत येऊन देणं गरजेचं होतं आणि त्यानंतर मैदान सोडायचं होतं. हे प्रसंगावधान निश्चितच वेळेला साधलं नाही आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर विकेट मिळाली आहे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ताबिश मैदानात खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन रोप भाई. स्ट्राईक एंडवरती पुराणा चावल. इथं पहा फटका खेचलाय. त्या ठिकाणी पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केली. एका बाजूने यंग ताबिश, दुसऱ्या बाजूने अनुभवी आणि भरपूर वर्षांची निश्चितच मैदानावरती तपश्चर्या खेळायला रौफ भाई मैदानावरती खेळतायत. अतिशय भरपूर वर्षांचा अनुभव. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 26 धावा 26.
26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. उमर 55 है मगर दिल अभी तक बचपन है. करारा प्रहार. बॅट्समन रौफ भाई ऑन फायर. षटकार. भाई यांच्याकडनं रौफ भाई साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे या षटकारासाठी. आपले 12th मॅन फुरकान भाई यांच्याकडे हे 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा आहे. रौफ भाई मॅच झाल्यानंतर आपण घ्यायचं आहे. षटकार आलाय. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी बनवतायत. 32 धावा धावफलकावरती जोडल्यात. षटक शेवटचा आणि एक बॉल अजून शिल्लक आहे. रौफ भाई मैदानावरती आपली संपूर्ण ताकद लावतायत. अडचणीच्या वेळेला उभे राहत आहेत. इथं पहा बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव येतोय. चांगला एक फटका टेकला आणि निश्चितच 6 धावांच्या मदतीने धावफलकाला पुढे सरकवलं. इथं डॉट येतोय. षटक क्रमांक 4 संपलेला आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 32 धावा आणि बनवायच्या आहेत 33 धावा. सन्मानजनक धावसंख्या फायटिंग टोटल इथं बनवलंय. 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळेल एसबीसीसी उमरोली. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिला तर आरसीसी राया या टीमकडे आहे. मैदानावरती मोठी मॅच मोठा मुकाबला पाहायला मिळेल. बिग फाईट एन्काउंटर. हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. ढवळेपाडा आणि जोबेली या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करूयात. जोडले जातील जय हनुमान जोबेली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान ढवळेपाडा. आजूबाजूच्या परिसरातील बदलापूर ग्रामीण असोसिएशन ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी या अनुषंगाने दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतील. ढवळेपाडा आणि जोबेली या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करूयात. मिजानभाई नजे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडला जाईल. सुधीर धुळे आम्हाला जोडले जात आहेत. कॅप्टन ऑफ जय हनुमान जोबेली. त्याचबरोबर बंटी केवने. दोन्ही यंग कॅप्टनच्या दरम्यान आपण टॉस करतोय. मिजानभाई नजे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. अजून एक महत्वाची मॅच बिग फाईट मुकाबला टॉस होतोय. टेलीचा कॉल आणि या ठिकाणी हेड येतोय. टॉस जिंकलाय जय हनुमान जोबेली टीमनं. सुधीरभाई निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. मोठा मुकाबला असणार आहे. 4 षटकांची मॅच. द्वितीय फेरीचा सामना ढवळेपाडा आणि जोबेली या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस कंप्लीट केला. टॉस जिंकला जोबेली टीमनं आणि स्वीकारली आहे फिल्डिंग. फलंदाजीचं पाचारण असेल ढवळेपाडा टीमला. नेक्स्ट मॅच नेक्स्ट एन्काउंटर. तत्पूर्वी मैदानावरती मोठा मुकाबला पेश होतोय. सामना जबरदस्त असणार आहे. निश्चितच लो स्कोरिंग मॅच मात्र हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. दामदगावचं ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती बिग फाईट मॅचला होईल सुरुवात. द्वितीय सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात. या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी जबाबदारी ज्यांनी स्वीकारली आहे जुना जाणता आवाज अनुभवाची शिदोरी आपल्यासमोर खोलतील आमचे मार्गदर्शक संदीपजी गायकवाड सर. धन्यवाद. धन्यवाद सर. एक अफलातून आवाज आज शहापूर विभागातून आपल्यासमोर जोडला गेलाय. सोमनाथजी खाडे सर यांचं मनापासून धन्यवाद. आम्ही जर विचार केला सोमनाथ सर 2 तारखेपासून आपण या मैदानावरती आपण आहोत. मध्ये 2 दिवस फक्त मागे पुढे होते आणि त्यानंतर पाहिलं गेलं
या दरम्यान रमेशजी मयेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. रमेशजी मयेकर सर या पण व्यासपीठावरती, दादांचं व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर दवलेवाडा संघाचा पॅकर याला विनंती असेल आपण खुरमबाई नजे यांच्याशी लगेच संपर्क साधायचा आहे. दवलेवाडा संघाचा जो पॅकर आहेत त्यांना विनंती असेल आपण खुरमबाई नजे यांच्याशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. शरद आणि त्यानंतर भावेश ही जोडी सलामीची आपण मैदानात पाहतो. तर गोलंदाजी मार्गवरती आप्पो राया संघ आपण पाहतोय. दानिवलीचा मैदान बघून आला आणि त्यांनी सांगितलं तिथलं हवामान खूप गरम आहे आणि दामदचं हवामान थंड आहे. तो भाई जर स्टंपिंग विकेट जेवढेही घेईल त्याच्या प्रत्येक स्टंपिंग विकेटला मंजूरभाई नजे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. मामांच्या गावची टीम आहे. सगळे मामाच आपले, दुसरा कोण. Y52 पहिला चेंडू आपण पाहतो. फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 4 धावा आपण पाहतो. तिथे फाईन रिझन मध्ये आपण पाहतोय वाईट हा गाडी खाली बसा रे दादा. वाईट +4 वाईट +5 न होत ना, वाईट +4 होतात. 5 धावा आपण पाहतोय. बघा पाठीमागे खांबला राज्याचा तो फाईन रिझनचा जो खांबला आहे याला डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आणि 1 बाउन्स लागला तर चौकार. इथे पाहतोय बिडा रिझर्व मध्ये शतरक्षक जरूर होता. बिडाफला 1 धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. एका धाव्याने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 चेंडू आणि 6 धावा. आपण पाहतो या ठिकाणी. अपूचा पुढचा चेंडू. इथे फुलटा चेंडू, फुल लेनचा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. 7 धावेसाठी येतोय A1 क्वालिटीचा भरत मेहरा या संघाचा षटकार. फटका आपण पाहतो. भावेशच्या बॅट मध्ये कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गेला सीमारेखे पलीकडे. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्स. चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथला बॅक टू बॅक मोठा फटका, चौकार. हा दादा गाणी बाबासाहेबांची वाजली पाहिजेत ना, वाजणार. इथे पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय. इथे भावेश टॉस केला. चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. इथं कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. भावेशच्या स्वरूपात झटका क्रमांक 1.
16 धावा धाव फलकावरती विजयासाठी आपण पाहतोय 33 पाय होत्या. 16 धावा आल्या. 17 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राईकला असेल तर साहिल ISPL स्टार. ISPL स्टार का म्हटलं जात आहे सर? ISPL 11 प्लेयर चॉईस केले ना ऑल ओव्हर इंडियाचे 11 प्लेयर, त्यामध्ये आपण पाहतोय या साहिलचं नाव आहे. गौरव आहे आपल्या कर्जत तालुक्याचा. योगेश इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. या षटकातले चेंडू झालेत 5. 16 धावांची गरज आहे. 19 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 16 धावांची गरज आहे. इथे चांगला फटका समोर उडवला चेंडूला. चेंडू पाठवला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये सीमारेषा पार. 6 धावेसाठी याला बेहतरीन षटकार. जय हनुमान ढवलेवाडा दोन्ही संघ तयार राहायचे. जोवेली संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी तर ढवलेवाडा संघ आपण फलंदाजीला तयार राहायचे. या आपण लगेच खेळाडू कक्षाच्या साईडला येऊन उभा राहा. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोचली ती 23 या आकड्यावरती. 10 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. माईस आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. माईस पाहतोय इथे दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न आपण पाहतो. शरद या ठिकाणी करतोय. मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण पाहतो जे मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे ते सायकलचे पुरस्कार आपण पाहिलं गेले सुहास सर. इथे पाहतोय कव्हर पॉइंट इतर मधून चेंडू काढला गेलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. यांच्या शुभ कडून पाहतो आमचे अमरजीत मट्टू यांचे सासरे यांच्याकडून ही सायकल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाज साठी जो कूलर आपण पाहतो आहे त्या कूलरचे पुरस्कार आहेत पांडुरंग माली आणि दत्ता गायकर मॅन फ्रॉम कोलारे. त्यानंतर जिशान पालटे सर यांच्याकडून एक कूलर देण्यात आला होता. त्यांचंही मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी मानतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पाठवला. चेंडूला टिक बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू जातो. क्रॅकिंग शॉट. चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. स्कोर लेवल आपण या ठिकाणी पाहतोय. चला बॉल आला असेल तर द्या. इथे आपण पाहतोय डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
आता भावेश आपण चेतन या अगोदर बकासूर होता तर मथुर पण आला तुमच्या बाजूला. एक बकासूर आता मथुर आला. इथे पाहतोय सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो. विजयीची धाव या ठिकाणी घेत असताना एका धावेने आपण पाहतो संघ या ठिकाणी विजयी झालाय. तो म्हणजे भरत मेहरा 11 SBCC उमरोली संघ हा क्वालिफाय राऊंड मध्ये जाऊन पोहोच